नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये अनेक देशांमध्ये कांद्याची लागवड केली जाते, तशी आपल्या देशात सुद्धा कांद्याची लागवड केली जाते. म्हणूनच आज कृषी दर्शन कार्यक्रमाअंतर्गत आपण जो चर्चेसाठी आपल्या माहितीसाठी जो विषय निवडला आहे तो आहे कांदा लागवड पूर्व आणि काढणी पश्चात, म्हणजे लागवडी पूर्व आणि काढणी पूर्व आणि काढणी पश्चातचं जे तंत्रज्ञान आहे त्याविषयीचा आपण आज चर्चेसाठी विषय निवडला आहे. आणि विषय आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतोय की काढणी पूर्व आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जसं अनेक देशांमध्ये लागवड केली जाते तशी आपल्या देशात पण केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार या सर्व राज्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते, मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्राचा जर विचार केला आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 5,22,000 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते आणि जवळजवळ त्यातून आपल्याला 65 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन मिळतं. पण आपण उत्पादकतेचा जर विचार केला प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी तर तो जवळपास 12.5 टन एवढंच उत्पादन आपल्याला प्रति हेक्टरी मिळतं. उत्पादकता कमी आहे, निश्चितच कमी आहे. म्हणजे आपण बघितलं की कांदा हे भाजीपाला पिकामध्ये मोडतं आणि भाजीपाला हा नाशवंत असतो आणि त्यातल्या त्यात कांदा हा अत्यंत नाशवंत म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. हा साठवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण असं म्हणतात की हे संवेदनशील पीक आहे. का संवेदनशील पीक आहे तर कधी कधी कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी तर कधी कधी ग्राहकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारं हे पीक आहे आणि म्हणून हे संवेदनशील पीक आहे. मंडळी, आज आपण जर बघितलं तर कांदा उत्पादन करण्यामध्ये आपला शेतकरी जो आहे, कांदा उत्पादक शेतकरी, तो एक्सपर्ट आहे, तो एकदम त्याच्यामध्ये पारंगत आहे. पण साठवणूक करण्याचा जेव्हा विषय येतो तर तेव्हा त्या तंत्रज्ञानाकडे तो काटकसरीने बघत नाही किंवा असं आपण म्हणू किंवा काटेकोर पद्धतीने ते त्याची अंमलबजावणी करत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान होतं. म्हणून आज आपण बघितलं की कांदा काढणी पूर्व आणि काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे त्याचं जर काटेकोरपणे जर त्यांनी पालन केलं आणि त्याची अंमलबजावणी जर केली तर शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळू शकतो आणि पाहिजे तेव्हा हवा तेव्हा तो कांदा बाजारामध्ये त्याचं विपणन म्हणजे मार्केटिंग करू शकतो. आणि म्हणूनच आज कृषी दर्शनमध्ये आपण हा चर्चेसाठी विषय निवडला. मंडळी, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत एक नव्हे तर 2 महानुभव तज्ज्ञांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपली ओळख करून देतो. सर्वप्रथम प्राध्यापक श्रीधर देसले सर. देसले सर हे धुळ्याला कृषी महाविद्यालय आहे, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्या अंतर्गत हे महाविद्यालय तिथे आहेत. तिथे उद्यान विद्या विभागामध्ये प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत आणि सरांचा या विषयाचा प्रचंड मोठा अभ्यास आहे. त्यांचा अनुभव आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेल. आणि खरं बघितलं तर त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स म्हणजे RCF लिमिटेडनी 2003 मध्ये उत्तम संशोधन केल्याबद्दल त्यांचा गौरव केला होता. नंतर NHRDF एक संस्था आहे, त्यांनी 2011 मध्ये उत्कृष्ट व्याख्याते म्हणून, कारण शेतकरी मेळाव्यांना जेव्हा ते जातात उत्कृष्ट बोलतात आणि त्यांचं ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात, त्यांना उत्कृष्ट व्याख्याते म्हणून एक पुरस्कार मिळाला आहे. आणि त्यानंतर 2016 मध्ये ॲग्रो वर्ल्ड या संस्थेतर्फे कृषी गौरव पुरस्कार त्यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले. अनेक पुरस्कार या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हळूहळू कळेल की सरांनी किती काम केलं आहे की कृषी शिक्षण, कृषी विस्तार आणि कृषी संशोधन या तिन्ही विषयांमध्ये सरांनी खूप काम केलेलं आहे. त्यानंतर आपल्यासोबत एक महानुभव प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत, शिव दत्तात्रय पाटील साहेब. नमस्कार. पाटील साहेब हे यांना सुद्धा उद्यान पंडित हा पुरस्कार मिळालेला आहे आणि प्रगतिशील शेतकरी आहेत आणि विशेष करून उत्कृष्ट कांदा उत्पादन ते करतात. कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील, बघायला मिळतील, कारण स्लाइडच्या माध्यमातून काही आपण गोष्टी बघणार आहोत. आपल्या दोघांचंही कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार सर, आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. बरेच शेतकऱ्यांना आपल्याला डायरेक्ट फोन करून प्रश्न विचारायचे आहेत, तर पहिले त्यांना फोन नंबर सांगूया, मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, फोन नंबर आमची नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आहे आणि नंतरच फोन लावायचा आहे. सर, आपल्यापासून सुरू करूया. सर, कांदा साठवणूक
हा अत्यंत महत्वाचा विषय, कारण हा नाशवंत हा भाजीपाला पीक आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. बरोबर. तर आता दर्जेदार उत्पादन पण घ्यायचं आहे आणि साठवणूक पण आपल्याला करायची, कारण जेव्हा भाव बाजारामध्ये मिळेल शेतकऱ्याला तेव्हा त्यांनी विकला पाहिजे, बरोबर, तरच त्याला नफा मिळतो. तर हे करण्यासाठी काय उपाय केले पाहिजे शेतकऱ्यांनी, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही? सर्वात महत्त्वाचा म्हणजे पहिला जो मुद्दा आहे की आपली कांद्याची गुणवत्ता उत्पादन मिळालं पाहिजे आणि त्याची उत्तम साठवणूक क्षमताही असली पाहिजे. म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने योग्य हंगाम योग्य जात हा जो महत्वाचा संदेश आहे की तो जर आपण अंमलात आणला तर पहिल्यांदा खरीप आणि रांगडा हंगामासाठी उच्च साठवण क्षमता असलेले वाण, उदाहरणार्थ बसंत 87, फुले समर्थ अशा वाणाची निवड केली पाहिजे. बहुतांशी शेतकरी हे स्थानिक वाण वापरतात की ज्याच्यामध्ये साठवण क्षमता नाही, चांगलं दर्जेदार उत्पादन येत नाही आणि म्हणून त्यांना बरेच प्रश्नांना सामोरं जावं लागतं. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी हा उत्तम साठवणूक क्षमता असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वाणाची शिफारशी केलेल्या आहेत, त्याचा अभ्यास केलेला आहे आणि N241 ॲग्रीफोन लाइट्रेट आणि आर्कानिकेतन ह्या वाणांमध्ये उत्कृष्ट साठवण क्षमता आहे आणि गुणवत्ता उत्पादन देणारे या जातींमध्ये वैशिष्ट्य आहेत. म्हणून योग्य हंगाम आणि योग्य जात ह्याचा जर आपण मंत्र जर आपल्या मनात ठासला आणि आपल्याला असं लक्षात येईल की ह्या वाणांचा जर आपण वापर केला तर आपली उत्पादन तर वाढेलही आणि उत्पादनातला खर्चही कमी होईल आणि साठवण क्षमताही त्याची चांगली राहील. सर, आता आपण सांगितलं की आर्कानिकेतन सारख्या जाती आहे ज्याची साठवण क्षमता जास्ती आहे. हो, त्यामुळे साठवणं जास्ती काळ जर आपण साठवून ठेवलं तर आपल्याला बाजारात जेव्हा मिळेल तेव्हा आपल्याला विकता येईल. तर आणि आपण साईटच्या माध्यमातून आता आपण दाखवलं पण दर्शकांना. सर, आता जेव्हा निरोगी कांदा आपल्याला उत्पादित करायचा आहे तर मगाशी मी बोलता बोललो प्रस्तावनेमध्ये की जसं काढणीपूर्व आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान आहे तसं लागवडीपूर्वी पण काही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे रोपांचं स्थलांतर करण्यापूर्वी, ट्रान्सप्लांटिंग करण्यापूर्वी, जसं बीज प्रक्रिया पण असू शकते किंवा रोप जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो तेव्हा एक काहीतरी त्याच्यावर संस्कार करायला पाहिजे. तर निरोगी कांदा उत्पादनासाठी रोपवाटिकेमध्ये काही उपाय करणं आवश्यक आहे? हो, तो पण महत्वाचा मुद्दा आहे. पण त्या अगोदर मी असं म्हणेल की आपली उच्च साठवण क्षमता टिकून ठेवण्याकरिता खात्रीलायक उत्तम दर्जाच्या बियाण्याची निवड हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कारण कांदा साठवणुकीत चांगल्या प्रकारे टिकलेल्या कांद्याच्या गोठापासून किमान 500 मीटर ते 1 किलोमीटर सुरक्षित विलगीकरणाचं अंतर ठेवूनच बीज उत्पादन घेतलेल्या ठिकाणीच आपण बियाणे खरेदी केली. आयसोलेशन. कारण हे परपरागीभवनातलं पीक आहे आणि मधमाशा ह्या सर्वात महत्वाचा घटक या परागीभवनाचं महत्वाचं काम करत असतात. बहुतांशी शेतकरी जरी विद्यापीठातलं पहिल्यांदा बियाणं आणतात, त्याचं उत्पादन करतात, पण पुढच्या काळामध्ये जेव्हा बीजोत्पादन येत असताना त्यांनी केलेल्या चुका ह्या भविष्याच्या काळामध्ये त्रासदायक ठरू शकतात आणि आपल्याला शुद्ध बियाणं ही जी संकल्पना आहे ती साध्य होत नाही. कारण त्याला विलगीकरणाचं अंतर हे ठेवलंच पाहिजे. लाल कांद्याचा पासून गरव्या कांद्याचं आणि पांढऱ्या कांद्याचं जे लागवडीचं अंतर आहे, ते क्षेत्र आहे ते 500 मीटर कमीत कमी असलं पाहिजे की जेणेकरून मधमाशी जेव्हा परागीभवनाची प्रक्रिया माध्यमातून ते मध गोळा करत असतात त्याच काळामध्ये परागीभवनाचं कामही सुद्धा त्यांच्या हातून महत्वाचं ठरतं आणि म्हणून आपण उत्तम दर्जा टिकवण्याच्या दृष्टीने आपण ते काम केलं पाहिजे. यासाठी आपण कृषी विद्यापीठातून आणि काही सहकारी संस्था आहेत याच्यातून आपण बी आणलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला जो पुढचा टप्पा गाठायचा आहे गुणवत्ता उत्पादन आणि साठवणूक याच्यातला तो टप्पा आपल्याला साध्य करता येईल. तुम्ही जो प्रश्न विचारला आता की उत्पादनाच्या दृष्टीने रोपवाटिकेचं काय महत्व आहे, कारण उत्पादनाच्या दृष्टीने रोपवाटिका हा सर्वात पहिला टप्पा फार महत्वाचा आहे. जरी आपण बियाणाचं चांगलं जातीवंत याचं बियाणं आणलं, परंतु जर रोपवाटिकेमध्ये, कारण निरोगी रोप निरोगी लागवड हा जो संदेश आहे हा संदेश फार महत्वाचा आहे. कारण रोप सर हे स्लाइडच्या माध्यमातून दाखवू शकतो आपण? हो, तर त्याच्यामध्ये हे जर आपण बघितलं की रोपवाटिका कशी असली पाहिजे आणि रोप कसं असलं पाहिजे की गाठीचं रोप तयार झालं पाहिजे आणि गाठीचं रोप जर तयार झालं की आपण उत्पादन तंत्रातला सर्वात महत्वाचा जो पहिला टप्पा आहे की गाठीचं रोप जर चांगलं झालं तर पानांची संख्या भरपूर मोठी होते आणि पानांची संख्या वाढली की तुमचं कांद्याचं साईजी जी फार मोठी येते आणि असं रोप आपल्याला सुरुवातीच्या काळापासून मिळण्याच्या दृष्टीने आपण गाजीवाफा केला पाहिजे. आता हे सर्वसाधारण बहुतांशी शेतकरी हे सपाट वाफेवर बी फोकून या रोपांची निर्मिती करत असतात. याच्यामधला एक दोष असा आहे की ज्या काळामध्ये लांब सपाट वाफे आणि त्याच्यामध्ये बी फोकल्यानंतर
पाणी दिल्यानंतर बी एका बाजूला खूप जमा होतात आणि त्यामध्ये आपल्याला जी गाठीच्या रोपाची जी संकल्पना आहे ती काही निरोगी रोपाची ते निरोगी रोपाची संकल्पना काही साध्य होत नाही आणि त्याच्यामध्ये मर रोगाचंही प्रमाण खूप वाढतं, रोग किडीचाही प्रादुर्भाव खूप वाढतो आणि त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे 2 बाय 1 मीटरचा उंच गादी वाफा जर आपण तयार केला आणि त्या गादी वाफ्यावर आपण 20 सेंटीमीटर चांगले उंचीचं जर गादी तयार करून घेतली, त्याच्यामध्ये चांगले कुजलेले 2 घमेले शेणखत, कारण काय होतं की रोपाच्या वाढीच्या काळामध्ये त्याला जे पाणी धरून ठेवण्याची क्षमता, अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम आणि निरोगी रोप देण्याच्या दृष्टीने ते चांगलं कुजलेलं शेणखत हे फार महत्वाचं ठरतं. म्हणून आपण 2 चांगले कुजलेले शेणखत टाकले पाहिजे. त्यामध्ये 250 ग्रॅम सुका आपण टाकला पाहिजे. म्हणजे तो जर आपण टाकला 15-15-15 तर आणि त्याचबरोबर त्या गादी वाफ्यावर आपण मर रोगाचं प्रमाण कमी व्हावं म्हणून कॉपर क्लोराईड ही जी पावडर आपण जर टाकली 25 ग्रॅम 20 ग्रॅम त्या प्रति वाफ्यात तर आपल्याला मर रोगाचे प्रमाण कमी बी होईल आणि आपली बियाण्याची जी उगवण क्षमता आहे ती चांगली होईल आणि आपल्याला निरोगी रोगापासूनचा पहिला टप्पा आपल्याला गाठता येईल. आणि प्रत्येक वाफ्यामध्ये कमीत कमी 10 सेंटीमीटरच्या अंतरावर रेगा ओढून पातळ बी टाकलं पाहिजे. कारण काय होतं की जर पातळ बी टाकलं आणि 7-8 दिवसानंतर जेव्हा कांद्याचं बी जर रोपण होईल आणि बी उगवून येईल त्याच काळामध्ये आपल्याला तिथलं जे व्यवस्थापन आहे ते चांगलं करण्याच्या दृष्टीने आपल्याला गादी वाफा आणि 2 रोपातील 2 ओळीतील अंतर हे एक कारणीभूत ठरेल. बी उगवण्याच्या काळामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यासाठी आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे. कारण रोगांचं जे उत्थान आहे ते एक बियांपासून, जमिनीतून आणि हवेतून. आता ह्या तिघांचा जर आपण विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण कॉपर क्लोराईड टाकल्यामुळे त्या जमिनीतली जर मर रोगाचे जे बुरशी आहे ती कमी होईल आणि बियाला बीज प्रक्रिया केल्यामुळे त्याचं उगवण क्षमता तर वाढेल आणि मर रोगाचंही प्रमाण कमी होईल. म्हणून बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे. त्यासाठी थायरम 3 ग्रॅम 1 किलोला किंवा कॅप्टन आणि बाविस्टीन याची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला बियामध्येही बचत होईल कारण मर रोगाचं प्रमाण कमी होईल आणि उगम क्षमताही चांगली वाढेल आणि निरोगी आपल्याला मिळतील आपल्याला. सर, आपण खूप छान सांगितलं कारण संत तुकाराम महाराजांनी पण म्हटलंय की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोटी. आणि बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याला कमी खर्च लागतो, कमी वेळ लागतो, पण शेतकरी बऱ्याच वेळा कंटाळा करतात. ते करणं अत्यंत आवश्यक आहे. ते जर केलं तर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो असंच थोडक्यात सरांनी सांगितलंय. पाटील साहेब, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की अनेक वर्ष आपण कांद्याची लागवड करताय, तर सर्वप्रथम आपण कांद्याच्या लागवडीकडे केव्हा वळलात, किती क्षेत्र आपल्याकडे आहे आणि कोणत्या वाणांचा आपण वापर करता? कारण सरांनी आता फुले समर्थ या वाणाचा त्यांनी सांगितलं की लागवड करणं फायद्याचं ठरेल, तर आपण काय करता? मी स्वतः अनेक वर्षापासून कांद्याची लागवड करतो. त्यातल्या त्यात 2007 मध्ये कृषी विद्यापीठाने फुले समर्थ ही जात संशोधित केली आणि आमच्या कृषी विद्यापीठातून मला त्यांचं बियाणं त्यांनी पुरवठा केला आणि त्याचा मी वापर केला. वापर केल्यानंतर असं निदर्शन आलं की ही जात आहे उत्कृष्ट जात आहे. त्याच्या अगोदर जी परंपरागत वाण वापरत होतो त्याच्यापेक्षा याची जी साईज होती आणि महत्वाचा म्हणजे कलर होता. त्या फळाचा कलर म्हणजे जसं काही आपण सफरचंद घेतो सफरचंद सारखा त्याचा कलर होता. त्याच्यामुळे त्याला भाव सुद्धा बाजारात इतर मालापेक्षा 2 पैसे जास्त मिळाले आणि तो 90 दिवसात तयार झाला रांगणामध्ये. हो हो हो. म्हणजे सर, आपण मगाशी आपण जेव्हा चर्चा करतो तो कार्यक्रमापूर्वी तेव्हा आपण मला सांगितलं की जसं खरीपात लागवड केली जाते, लेट खरीप ज्याला आपण रांगडा कांदा म्हणतो, आणि उन्हाळी हंगाम असतो. तर आपण सांगितलं की उन्हाळी हंगामात मुख्यत्वे आपण लागवड करता, तर त्याविषयी थोडंसं दर्शकांना सांगतील त्याचा काय फायदा होतो? उन्हाळी हंगामात मी विद्यापीठाची राजगुरुनगर येथून 241 ही जात आणली होती. N241. तर त्याचा जी क्वालिटी होती अत्यंत चांगली होती आणि टिकाऊ पण जास्त दिवस होते. 5-6 महिने तो कांदा चाळीत होता. तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सुधारित जातीचा वापर केलेला पाहिजे. विद्यापीठाने जे संशोधित केलेलं वाण आहे त्यांचा सगळ्यांनी जर वापर केला तर आपल्या सगळ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. सर, आता पाटील साहेबांनी सांगितलं की खतांचा पण संतुलित वापर झाला पाहिजे. सर, आता जेव्हा कांदा लागवड आपण करतो किंवा जो कांदा उत्पादक शेतकरी करतो तो पूर्व मशागत, नंतर सेंद्रिय खतांचा व्यवस्थित वापर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रासायनिक खतांचा वापर झाला पाहिजे, पण संतुलित वापर झाला पाहिजे. तर सर, याविषयी दर्शकांना काय सांगता येईल? सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण रोपवाटिका टाकली त्याच काळात आपण पूर्व मशागतीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरोबर. कारण कांदा हे कंद वर्गमूळातील पीक आहे, ते जमिनीत पोचणारं पीक आहे. म्हणून आपली जमीन भुसभुशीत राहिली पाहिजे.
त्यामुळे उभी आडवी खोल नांगरट झाली पाहिजे आणि जेणेकरून खोल नांगरट करत असताना चांगलं कुजलेलं 20 ते 25 टन हेक्टरी हे चांगलं कुजलेलं शेणखत दिलं गेलं पाहिजे. कारण आपल्या त्या जमिनीमध्ये जेव्हा कांदा पोचणार आहे त्याच काळामध्ये त्या जमिनीतलं पाणी धरून ठेवण्याची क्षमता, अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याची ताकद आणि पिकाला पुरवठा करत असताना की त्या जमिनीमधला भुसभुशीतपणा टिकून राहण्याच्या दृष्टीने हे सेंद्रिय खतांचा भरपूर वापर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांच्याकडे सेंद्रिय खत कमी आहे त्यांनी हिरवळी खतांचा वापर करून, म्हणजे जर आपण हिरवळीची पिकं गाडलीत तर त्या जमिनीमधली सुपीकताही वाढेल, पाणी जवळची क्षमताही होईल आणि सेंद्रिय पदार्थांचा पुरेपूर पुरवठा त्या जमिनीला होईल. म्हणून आपण सुरुवातीच्या काळामध्ये नांगरटीच्या अगोदर सेंद्रिय 20 ते 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत टाकलं पाहिजे. नाहीतर पिकाची फेरफटका करून हिरवळीची पिकं आपण गाडली पाहिजे की जेणेकरून त्या जमिनीमध्ये आपण सुपीकता वाढवून त्या पिकाला अनुकूल परिस्थिती निर्माण करून देऊ. सर एक फोन घेऊया. हो. माफ करा, अमरावतीहून संतोष इंगळे काय विचारू इच्छितात? विचारा. नमस्कार. नमस्कार सर. हा संतोषजी विचारा. हा तर मी दक्षिणवरून बोलतो सर. हा विचारा. तर मी 1 एकर कांदा पेरला होता सर. तर मी म्हटलं की त्यामध्ये झालाच नाही सर, पोकलाच नाही कांदा. कांदा पोचला नाही. आपण विचारूया सरांना. प्रश्न संपलाय तुमचा? पोकला नाही. हो, पोकला नाही म्हणजे तुम्हाला भरला नाही? हा, भरला नाही. हा. बरोबर. आपण विचारूया सरांना. तुम्ही फोन ठेवू शकता. सर काय सांगताय? हो, तुम्ही जो प्रश्न आता विचारला की बी फोकून कांदा लागवड त्यांनी केलेली आहे. सर मला असं वाटतं की हे जे त्यांनी प्रश्न विचारलाय की कांदा पोचला नाही किंवा कांदा भरला नाही, याचं उत्तर फार मोठं आहे आणि मला असं वाटतं पाटील साहेबांना पण याचं थोडंसं उत्तर द्यायचं आहे. पण मंडळी त्याआधी घेऊया छोटीशी विश्रांती. सर ब्रेक घेतला आपण, त्यापूर्वी फोन आला होता अमरावतीवरून संतोष इंगळे यांनी प्रश्न विचारला होता की 1 एकरवर कांदा लागवड केली आहे आणि कांदा भरत नाही किंवा पोचत नाही, तर काय कारण असू शकेल? त्यांनी जो इंगळे साहेबांनी जो प्रश्न विचारला की बी फोकल्यानंतर जे जमिनीमध्ये जे बियांचं रुजवण झालं पाहिजे, काही बिया वरच्यावर राहिल्यामुळे जी रोपांची वाढ, उगवण झाल्यानंतर रोपाची जी वाढ ज्या प्रमाणात झाली पाहिजे होती ती न झाल्यामुळे पानांचीही संख्या कमी राहिली आणि पानं तेवढी रोप चांगलं जोमदार झाले नाहीत आणि त्यामुळे कांदा पोचण्याचंही प्रमाण, कारण हे कंद वर्गातील मूळ आहे. जेव्हा कंद खाली जमिनीत पोचायला लागतो तेव्हा तो जमिनी मातीआरा असला पाहिजे. जर वरच्यावर जर आपलं बी पडलं असेल, उगून आल्यानंतर त्याची वाढ जेव्हा होत असेल तर तो कांदा चिंगळीचा चिंगळीच राहून जातो, तशी होत नाही. म्हणून आपण पेरणी यंत्राचा वापर आपण केला पाहिजे. त्यासाठी आता जैनने बी एक पेरणी यंत्र काढलेलं आहे. कोपरगावचे जे मोरे आहेत त्यांनी सुद्धा एक पेरणी यंत्र काढलेलं आहे. तर आपण त्याला बीज प्रक्रिया करून जर पेरणी केली असती तर आपल्याला हा जो प्रश्न आहे तो आला नसता. म्हणून आपल्याला वरच्यावर बी पडल्यामुळे आणि कुठं दाट कुठं कमी जास्त झाल्यामुळे आपल्याला आपला कांदा पोचण्याचे प्रश्न तुमचे निर्माण झालेले आहेत. थोडक्यात सर आपण असं म्हटलंय की ब्रॉडकास्टिंग करणं चुकीचं आहे, बी फेकून पेरणं चुकीचं आहे. ओळीत पेरलं आणि सरांनी सांगितलं की यंत्राच्या माध्यमातून जर पेरलं तर आपली जी संतोषरावजी जी समस्या आहे ती उद्भवली नसती, कांदा पोचला गेला असता. सर आपण ब्रेक घेतल्यानंतर संतोषजींचा फोन आला तेव्हा आपण संतुलित खतांचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर, म्हणजे रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि सेंद्रिय खतांचा वापर याविषयी सांगत होतात, काय सांगताय? हो, तर आपण सुरुवातीला जे सेंद्रिय खताचं म्हणजे 20 ते 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत प्रति हेक्टरी टाकलं गेलं पाहिजे की जेणेकरून कांद्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती, गुणवत्ता व चकाकी वाढवून असे कांदे साठवणे चांगले टिकतात. म्हणून भरपूर सेंद्रिय खताचा वापर. दुसरं एक जे सांगितलं होतं की आपण ज्यांच्याकडे सेंद्रिय खत नाही त्यांनी दह्यांच्या, ताग यासारखी हिरवळीची पिकं गाडून जर त्या जमिनीमध्ये आपण चांगलं सुपीकता वाढवली तर तो आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीने साठवणुकीच्या दृष्टीने फार महत्वाचा ठरतो. सर एक फोन घेऊया, माफ करा. नगरवरून तानाजी थोर मिशे काय विचारू इच्छितात? तानाजीराव विचारा. नमस्कार. हा नमस्कार साहेब. विचारा तानाजीराव. नमस्कार. हो सर. हा बोला. सर आपल्याला ते उन्हाळ कांद्याची जी आपण जमीन कशी असली पाहिजे, त्याला खाद्य काय दिलं पाहिजे? लोकांचं म्हणणं आहे सर्वसाधारण 150 ते. बोला ना. बोला सलग विचारा प्रश्न. टीव्हीचा आवाज कमी करा. कशी असली पाहिजे, त्याला पाणी कसं असलं पाहिजे, खाद्य काय काय दिलं पाहिजे? लोकांचं 150 ते 200 400 पर्यंत उत्पादन निघतं, यासाठी काय केलं पाहिजे? सर्वात चांगला प्रश्न आहे तुमचा. त्याच्यावरच आम्ही चर्चा करत होतो की जमिनीची निवड म्हणजे उत्तम निचरा असला पाहिजे. त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचा
म्हणजे आता आपण जमिनीचं जर वर्णन केलं तर आपल्याला 45% माती असली पाहिजे, 5% सेंद्रिय पदार्थ असले पाहिजे, 25% त्याच्यामध्ये हवा असली पाहिजे आणि 25% पाणी त्याच्यामध्ये असले पाहिजे. म्हणून जमिनीची निवड हा एक सर्वात महत्वाचा भाग ठरतो. कारण बरेच लोक जशी जमीन असेल तसं प्रयत्न करतात आणि त्यामुळे ते फसतात. त्यामुळे चांगली उत्पादनशील जमीन म्हणजे ज्याच्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत असेल, त्याची मशागत चांगली झाली पाहिजे. कारण कांद्याच्या ज्या मुळ्या आहेत 15 ते 20 सेंटीमीटर खोलपर्यंत जातात. म्हणून त्याच्यासाठी आपण खोल नांगरट उन्हाळ्यामध्ये जर आपण चांगली करून घेतली असेल. सर स्लाइडच्या माध्यमातून दाखवता येईल हे आपल्याला? नाही, आता हे स्लाइड पुढे आहे. ती. तर आपण जे रासायनिक खतांचा वापर करत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की रब्बी आणि उन्हाळी कांद्यासाठी पहिले आपलं जमिनीचं माती परीक्षण करून घ्या. जर माती परीक्षण केलं तर आपल्या जमिनीमध्ये किती नत्र उपलब्ध आहे, आपल्या जमिनीमध्ये किती स्फुरद उपलब्ध आहे, आपल्या जमिनीमध्ये किती पालाश उपलब्ध आहे. म्हणून मग त्या दृष्टीने आपण विद्यापीठाची शिफारस केलेली आहे की ज्या जमिनीमध्ये थोडंसं नत्र कमी असेल तर आपल्याला 25% नत्राची मात्रा वाढवावी लागेल. जर पालाश बरोबर असेल 15 ते 20 किलो 1 किलो प्रति हेक्टरी तर आपल्याला जी शिफारस केलेली आहे 50 किलो पालाश प्रति हेक्टरी आपलं स्फुरद हा देता येईल. पाला सुद्धा जर आपण विचार केला की 251 किलो प्रति हेक्टरी त्याच्यामध्ये ऑलरेडी उपलब्ध असेल तर उत्पादन वाढीच्या दृष्टीने आपण जी विद्यापीठाची शिफारस केलेली 50 किलो पालाश प्रति हेक्टर हे लागवडीच्या काळातल्या सुरुवातीमध्येच दिलं गेली पाहिजे. म्हणजे स्फुरद 50 किलो आणि पालाश 50 किलो आणि नत्राची जी शिफारस केलेली आपण तर 150 किलो नत्र याच्यातला 75 किलो नत्र हा स्फुरद आणि पालाश बरोबरच सुरुवातीला दिला गेला पाहिजे. आणि मग आपल्याला संतुलित खताची मात्राचा जो आपला संदेश आहे हा बरोबर त्यावेळेस लागू पडेल. याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. पाटील साहेब, आता सरांनी सांगितलं की संतुलित खतांचा वापर झाला पाहिजे, म्हणजे रासायनिक खतांचा संतुलित वापर झाला पाहिजे. आणि फार महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की माती परीक्षण करूनच खतांचा वापर झाला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की समजा तुमच्या जमिनीमध्ये माती परीक्षण केलं आणि नत्र जास्ती आहे, मग युरिया जास्ती टाकण्याची गरज काय, म्हणजे उत्पादन खर्च आपला कमी होऊ शकतो. खत विकत घेण्याची गरज नाहीये आणि माती परीक्षण करायला कमी वेळ लागतो, कमी खर्च लागतो. त्यामुळे हे करणं अत्यंत गरजेचं आहे. तर सर आता माझा प्रश्न पाटील साहेब आपल्याला असा आहे की आपण सेंद्रिय खतांचा वापर करता का, सरांनी सांगितल्याप्रमाणे रासायनिक खतांचा संतुलित वापर करता का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षण करून खतांचा वापर करता का? सेंद्रिय खताशिवाय पर्याय नाही कांद्या पिकासाठी. तर आम्ही सेंद्रिय खताचा पण वापर करतो आणि रासायनिक खतांचा पण वापर करतो. 100-50-50 याप्रमाणे आम्ही खतं देतो. बरं बरं. सर आता ही सपाट वाफ्यावर दाट लागवड करावी की नाही करावी? कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटते की लागवड थोडीशी विरळ केली तर कांदा पोसेल, दाट लागवड केली तर पोसणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे खूप प्रश्न आहेत. काय सांगताय? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एकरी त्यावेळेस आपण विचार करतो की एकरी 200 क्विंटल आम्हाला उत्पादन मिळायला पाहिजे. म्हणजे त्या दृष्टीने आपण उत्पादनाच्या दृष्टीने तयारी केली पाहिजे. काय तयारी केली पाहिजे? लोक सरीवरांवर बी लागवड करतात, सपाट वाफ्यावर बी लागवड करतात, उंच गादी वाफ्यावर बी लागवड करतात. परंतु जर दाट लागवड आपल्याला, कारण एकरी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने आपण जर 12.5-7.5 सेंटीमीटर अंतरावर जर लागवड केली आणि 3x2चा जर आपला वाफा असेल, कारण वाफा सुद्धा मर्यादित ठेवणं फार महत्वाचे. काही लोक 5 मीटर लांबीचे ठेवतात, कधी कधी 3-4 मीटर रुंदीचे वाफे ठेवतात. त्यामुळे पाणी नियोजन आणि लागवडीमध्ये जे प्रश्न निर्माण होतात त्याच्यासाठी आपण जे विद्यापीठाने शिफारस केलेली 3x2 मीटरमध्ये जर आपण 12x7.5 सेंटीमीटरच्या अंतरावर जर दाट लागवड केली तर आपल्याला जवळजवळ 625 रोपं त्या वाफ्यामध्ये बसतात. म्हणजे आपलं एका एकरमध्ये जवळजवळ 2,58,000 रोपं जर आपली बसली तर आपल्याला, कारण रोप आणि त्याचा कांदा आणि कांद्याचं वजन हे आपण उत्पादन त्या दृष्टीने आपण करत असतो. म्हणून आपल्याला रोपांची संख्या मर्यादित ठेवणं आणि योग्य अंतरावर लागवड करणं आणि ती बी कोरड्या वाफ्यातच लागवड केली पाहिजे. कोरड्या मध्ये लागवड केली गेली पाहिजे. जेव्हा आपण वाफे तयार केले त्याच्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत टाकलेलं आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अर्धी नत्राची मात्रा आणि संपूर्ण आणि पालाश हे जर लागवडीच्या रोप लागवडीच्या अगोदर टाकून दिलेत आणि लागवड करत असताना जर आपण ओळीतलं अंतर बरोबर ठेवलं की 2 ओळीतलं अंतर 12.5 आणि 2 रोपातलं अंतर 7.5 सेंटीमीटर तर आपली जी 625ची रोपांची संख्या आहे ती बरोबर मर्यादित ठेवता येईल. आणि आपल्याला त्याचबरोबर जर दाट लागवड करण्याचं जर संकल्पना आहे आपल्याला, कारण उत्पादन हे रोपांच्या संख्येवरच अवलंबून आहे. मग तो 60 ग्रॅमचा आहे, 70 ग्रॅमचा आहे का 100 ग्रॅमचा आहे. म्हणजे कांदा पोचल्यानंतर आपल्याला जे एकरी उत्पादनाची जी क्षमता आपल्याला मिळवायची तर ती सपाट वापर, म्हणजे रोपांची संख्या
नियोजित करणे, ती राखणं हो. आणि त्यानुसार त्याची लागवड करणं आणि जी शिफारसी केलेल्या त्या अंतरावरच करणं हे अत्यंत महत्वाचं एकदम आहे. महत्त्वाचं सर, एक फोन घेऊया सोलापूरहून. हो, हो. तुकाराम मिसाळ काय विचारू इच्छितात? विचारा. नमस्कार. नमस्कार. हा, तुकारामजी विचारा. हा, ते मला विचारायचं होतं की ते तुम्ही बियाण्याचं नाव घेतलं फुले समर्थ, हो हो ते आम्हाला सांगोल्यावरनं बोलते मी. मागवलं तर आम्हाला घरी पोच होईल का आम्हाला तिथं जाऊन स्वतः घेऊन यावं लागेल? नाही, तुम्ही एक करा. तर आता धुळे कृषी महाविद्यालयाचं प्रक्षेत्रावर आम्ही बीजोत्पादनाचा मोठा प्रोग्राम घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तिथून धुळ्याला येऊन तुम्हाला नक्की मिळेल. कारण आमच्याकडं आता एकदम बियाण्याच्या दृष्टीने जी तयारी केलेली आहे आणि इतकं शुद्ध बियाणं आहे, कारण आम्ही तेवढं विलगीकरणाचा अंतर केलेला आहे, कांद्याची निवड चांगली केलेली आहे आणि तुम्हाला बीज 100% मिळेल. त्यासाठी तुम्ही आमच्या धुळे कृषी महाविद्यालयात जर मे महिन्यामध्ये माझा फोन नंबर आहे, तुम्ही लिहून घ्या. मला जर तुम्ही फोन केला 94 030 85 452 तर तुम्हाला मी वेळ सांगेल की खरेदी करण्यासाठी तुम्ही 4-5 जण एकत्र या आणि आमच्या इथून बी घेऊन जा. तर आपण आता सांगितलं की कृषी महाविद्यालयाशी जर संपर्क साधला आणि सरांनी फोन नंबर पण सांगितलाय, तर आपण तिथे संपर्क साधला आणि मे महिन्यामध्ये जर आपण गेला तर आपल्याला बियाणं मिळू शकेल आणि शुद्ध बियाणं मिळू शकेल जे विद्यापीठाने विकसित केलं आहे. मंडळी, बरंच काही जाणून घ्यायचं आजच्या विषयाला अनुसरून, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे कांदा काढणी पूर्व, काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत प्राध्यापक श्रीधर देसले सर. उद्यान विभागामध्ये कृषी महाविद्यालय धुळे येथे ते कार्यरत आहे प्राध्यापक म्हणून. बराच मोठा अनुभव त्यांचा आपल्याला या कार्यक्रमाच्या मधून आपल्याला कळतच आहे की त्यांनी खूप काम केलं या विषयावर. त्यानंतर आपल्यासोबत उद्यान पंडित प्रगतशील शेतकरी अच्युत दत्तात्रय पाटील. सर, आपण बोलत होतो तेवढ्यात आपल्याला ब्रेक घ्यावा लागतो, फोन पण येतो. पण एक महत्वाचा विषय आहे की जेव्हा कांदा लागवड आपण करतो तेव्हा तणांचा प्रादुर्भाव पण होतो आणि तणनाशकांचा वापर हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे, नाहीतर मग शेतकऱ्यांना नेमकं कळत नाही की काय वापरावं. सर, याबाबतीत काय मार्गदर्शन करता? हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कारण आज आपण जर विचार केला की लागवडीनंतर कांद्याची मुळं लागवायच्या आतच तणाचा जोर वाढतो आणि त्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनावर खूप वाईट परिणाम दिसून येतात. आणि दुसरी एक गोष्ट की आज वाढती मजुरी आणि मजुरांचा तुटवडा याचा जर विचार केला तर उत्पादन खर्च खूप वाढत जातो आणि त्यामुळे शिवाय वेळेवर खुरपणी होत नाही. त्यामुळे आपलं उत्पादन हे निरोगी उत्पादन आणि आपल्याला तण नियंत्रण करणं फार कठीण जातं. याच्यासाठी आपल्याला तणनाशकांचा वापर ही एक काळाची गरज आहे. बऱ्याच लोकांचे संभ्रम आहेत की तणनाशकामुळे जमिनीचा पोत कस कमी होतो, परंतु जर आपण जे शिफारस केलेले तणनाशक आहेत विद्यापीठाची, तण उगवण्यापूर्वीचं तणनाशक आणि तण उगवल्यानंतरचं तणनाशक, या दोन्ही गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपण ज्यावेळेस कोरड्यात लागवड करतो त्याच वेळेस लागवड करत असताना तण उगवण्यापूर्वीचं जर बासालीन सारखं स्टाम सारखं जे तण उगवण्यापूर्वीचं तणनाशक आहे हे 2.5 मिली 1 लिटरला जर कोरड्यात लागवड करायच्या अगोदर मारून दिलं आणि लागवड केली आणि जर पाणी दिलं, जवळजवळ महिनाभर तण विरहित आपलं क्षेत्र राहतं आणि त्यामुळे तणाचा जी स्पर्धा आपल्या पिकाबरोबर होणार आहे ती होणार नाही आणि निरोगी वाढ आणि चांगली वाढ होईल. त्याच्यासाठी आपण या तण उगवण्यापूर्वीच्या तणनाशकाचा वापर केला पाहिजे. त्यानंतर म्हणजे महत्वाचा जो मुद्दा आहे की तण उगवल्यानंतर तणनाशक आहे. आता जवळजवळ 45 दिवस विद्यापीठाची शिफारस असेल की 45 दिवसपर्यंत त्या शेतामध्ये आपली शेतामध्ये जे मजूर आहे ते घुसले पाहिजे, म्हणजे खुरपणी झाली नाही पाहिजे. कारण त्या वाढीच्या काळामध्ये जेव्हा मुळ्यांचा जोर वाढलेला आहे, वाढ जोमात आलेली आहे आणि त्याच काळामध्ये जर कंद उघडा राहिला तर तो कांदा पोचण्यावर शेवटपर्यंत परिणाम करत असतो. म्हणून आपल्याला 21 दिवसानंतर परत जर काही तण उगून आलेलं असेल तर त्यासाठी गोल 1 मिली आणि जे बहुवार्षिक तण आहेत जाड पानांची तर ती त्यावेळेस उगून येत असतील त्यासाठी टर्गा सुपर 1 मिली, या दोघांचं मिश्रण जर आपण 21 दिवसांनी फवारणी केली तर आपल्याला 45 दिवसापर्यंत तणविरहित क्षेत्र ठेवता येईल आणि आपली त्या कांद्या पिकाची वाढ निरोगी राहील. म्हणजे तणनाशकांचा वापर झाला पाहिजे, अभ्यासपूर्वक झाला पाहिजे, विचारपूर्वक झाला पाहिजे आणि विद्यापीठाने ज्या शिफारशी केल्या त्या योग्य प्रमाणात केला तर आपल्याला तणांपासून आपल्याला आपलं पीक वाचवता येईल आणि आपल्याला उत्पादन जास्त मिळू शकेल. सर, एक फोन घेऊया नगरवरून. अनिल खटाळ काय विचारू इच्छितात? अनिलजी विचारा. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की कोरड्या जमिनीवर कांद्याची लागवड केली जाते आणि ओल्या पाणी भरलेल्या याच्यात केली जाते, तर कोणते फायदेशीर पडेल? हा, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण ज्यावेळेस आपण कोरड्यामध्ये लागवड करतो त्यावेळेस आपल्याला योग्य खोलीवर आपल्याला
रोपं बरोबर लावता येतात आणि रोपांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने आपल्याला कोरडी लागवड फार उपयुक्त ठरते. जेव्हा ओल्यामध्ये लागवड करतो आपण. माफ करा पाटील साहेब, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता की जसं आता सरांनी सांगितलं की तणनाशकांचा वापर झाला पाहिजे, तर आपण 4 एकरवर आपण लागवड केलेली आहे आपण असं सांगताय आणि उन्हाळ्यामध्ये हंगामामध्ये आपण करताय, तर तणनाशकांचा पण वापर आपण करता का? हो साहेब, तणनाशकं जर नसते ना तर शेतकऱ्यांना कांदा पीक काही परवडलंच नसतं, कारण इतका मोठा खर्च आहे. त्यामुळे तणनाशकांमध्ये गोल, टरगाळ, सुपर यांचा आम्ही दरवर्षी उपयोग करतोच, त्याचा उपयोग करतो आम्ही. थोडक्यात सर आपल्याला म्हणायचं की मजूर आपल्याला मिळत नाही, मजुरी खूप वाढली आहे. हो, तो उत्पादन खर्च वाढतो, उत्पादन खर्च वाढतो आणि सरांनी पण सांगितलंय की कांदा पिकामध्ये मजूर जातात आणि त्याच्यामध्ये नुकसान पण होतं. पण ते जर तुम्ही योग्य प्रकारे विद्यापीठाने जे शिफारसी केली त्याचं जर आपण तणनाशक वापरलं तर खर्च पण कमी होतो आणि पीक चांगलं पोचलं जातं, असंच आपल्याला म्हणायचं. हो नक्कीच, आम्ही वापरतो. आणि मला दोघांनी आपल्याला हा प्रश्न विचारायचा सर की जेव्हा कांद्यामध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो तर नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? आता लागवड केल्यानंतर, कारण या कांद्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे करपा हा एक रोग मोठ्या प्रमाणावर उद्भवतो आणि फुलकिडी ही कीड फार त्याला हानिकारक ठरते. म्हणून ह्या किडीचा आणि रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी जर आपण ह्या रोगाची लक्षणं दिसली की आपण 15 दिवसांनी पहिले एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे M45 जर 2.5 ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक कीटकनाशक, सुरुवातीच्या काळामध्ये त्या बेचांमध्ये, पाण्याच्या बेचांमध्ये फुलकिडी आपलं रस शोषते आणि ती पानाला जखम करते आणि पानवरती आलं की त्याच्यावर बुरशीचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि रोगाचं प्रमाण वाढतं. म्हणून कीड नियंत्रणाबरोबर बुरशी करप्याचं नियंत्रण हे महत्वाचं ठरतं. त्याच्यासाठी आपण निंबोळे आजचा सुरुवातीला आपण वापर केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला महागडी कीटकनाशक न घेता सुरुवातीच्या काळामध्ये जैविक कीटकनाशकांमुळे आपल्याला उत्पादन खर्चही कमी होईल आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य बुरशीनाशक जेवढीही संशोधन केंद्र आहेत सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण त्याचा वापर केला तर आपल्याला या करपा रोगाचंही नियंत्रण होईल आणि कीटकनाशकांचं होईल. सर एक फोन घेऊया, माफ करा. नाशिकवरून राजेंद्र धात्रक काय विचारू इच्छितात? नमस्कार. राजेंद्र धात्रक. विचार. बोला बोला राजेंद्र बोला. टीव्हीचा आवाज कमी करा. नमस्कार सर. नमस्कार बोला. हा, तर माझा प्रश्न असा आहे की कांद्याला हमी भाव काही मिळत नाही, शेतकरी वैतागले, पण आंतरपीक चांगल्या प्रतीचं घेऊन आणि डबल उत्पन्न करून जर शेतकऱ्यांचं कल्याण होत असेल तर असं तुमच्या मनात एखादं चांगले 2-4 पिकं असेल तर सांगा. नाशिकमध्ये पाणी भरपूर आहे, तर चांगल्या प्रकारचं पिकं घेता येतील आणि शेतकऱ्यांचा 2 पैसे फायदा होईल. अशा पद्धतीने काहीतरी थोडंसं देसले सर आम्हाला मार्गदर्शन करा शेतकरी बंधूंना. हो, आता तुम्ही नेमकं काय केलं, आपल्याला सलग लागवड हा एक महत्वाचा प्रश्न आहे, परंतु याही बरोबर म्हणजे ऊसामध्ये आपल्याला कांद्याची लागवड असं आपल्याला म्हणता येईल बरं का. तर त्याच्यासाठी आपल्याला कांद्यामध्ये आंतरपीक ही संकल्पना काही योग्य होणार नाही, कारण आपल्याला परिक्षेत्रावर पूर्ण कांदा लागवड हीच योग्य ठरणार आहे. पण जर आपल्याला समजा ऊसाची लागवड केलेली आहे आणि त्या मधल्या पिरियडमध्ये आपल्याला कांदा आंतरपीक घेऊन आपल्याला त्या ऊसाच्या लागवडीचा खर्च काढून देण्याचं काम हे कांदा पीक करू शकतं. म्हणून आपण ऊसामध्ये आंतरपीक होऊ शकतो, कांद्यामध्ये दुसरं आंतरपीक नाही होऊ शकत. सर आता बरेच वेळा असं होतं की ही जी वरखतं आपण देतो तर हे किती दिवसपर्यंत दिलं गेली पाहिजे? हां, आता आपण सुरुवातीच्या काळामध्ये जी मुख्य डोस आपण दिलेला आहे तो अर्धनत्र जो उरलेला आहे तो 2 महिन्याच्या आतच आपण उरलेला अर्धनत्राची मात्रा त्या कांद्याच्या पिकाला दिली पाहिजे. त्याचं फार शास्त्रीय कारणही फार महत्वाचं आहे, कारण कांद्याच्या सुरुवातीची जी शाकीय वाढ होते, जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, पानांची जी वाढ होते, जर आपण रब्बी कांद्याचा विचार केला तर 70 दिवसापर्यंत पातीची वाढ होत असते. जर आपण 2-2.5 महिन्यानंतर जर वरखताची मात्रा दिली तर आणखी वाढीचा काळ लांबतो आणि त्यामुळे कधी असे प्रश्न येतात की कमरे एवढ्या पाती आणि चिंगळी कांदा म्हणजे कांदा पोसण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं, कधी कधी काढणीचा काळ लांबतो. म्हणून 2 महिन्याच्या आतच आपण जी उरलेली वरखताची मात्रा आहे अर्धी ती देऊन दिली पाहिजे आणि मग आपल्याला खताची जी मात्राची शिफारसी आहे ती पूर्ण होईल. पाटील साहेब एक महत्वाचा प्रश्न असा आहे
सर सुद्धा धुळ्याला आहेत आणि आपण सुद्धा धुळे जिल्ह्यातून साक्री तालुक्यातून आहात आणि कांद्याची शेती करतात. म्हणजे जे तज्ज्ञ आहेत अगदी आपल्या जवळ आहे हाकेच्या अंतरावर. तर आता मी सांगितले की जी सरांनी उत्पादकता सांगितली की 12.5 मेट्रिक टन प्रति हेक्टरी उत्पादकता आपली आहे सरासरी. तर आता तज्ज्ञ आपल्या जवळ असल्यामुळे आपण किती उत्पादकता काढता हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. सरासरी सुद्धा आम्ही दरवर्षी एकरी 15-16 टन उत्पादन काढू शकतो. ते ऍव्हरेज सरांनी सांगितलं ते ऑन एन ऍव्हरेज पूर्ण महाराष्ट्राचं. पण आम्ही स्वतः 15-16 टन एकरात उत्पन्न काढतो. बरोबर. आणि साठवणुकीचं पण तंत्रज्ञान म्हणजे कांदा चाळ वगैरे आपण कांद्याची मी स्वतः 50 टन क्षमतेची कांद्याची चाळ बांधलेली आहे शास्त्रीय पद्धतीने. बरोबर. देसले सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा पाणी व्यवस्थापन कांद्यामध्ये आपण करतो तर पाणी तोडलं पाहिजे. आणि बरेच वेळा असं आढळतं आपल्याला की शेतकरी अगदी कांदा काढणीपर्यंत सतत पाणी देत राहतात. तर यातलं काय नेमकं बरोबर आणि काय चूक आहे? एकदम महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण ज्यावेळेस लागवडीच्या काळामध्ये त्या पिकावर होणारे सगळे संस्कार म्हणजे खताची मात्रा असेल, वाढीच्या काळामध्ये वातावरणातील बदल असेल आणि पाणी पुरवठा हा सुद्धा सर्वात महत्वाचा मुद्दा ठरतोय. कारण कांद्याच्या पिकाची जे मुळाची आपण अवस्था बघितली तर 15 ते 18 सेंटीमीटर पर्यंत खोल मुळ्या त्या जमिनीमध्ये जातात. आणि बरेच लोक लागवड केल्या केल्या इतकं त्या वाफ्याला फुल पाणी देतात आणि त्यामुळे काय होऊन जातं, जी आपण वर खताची मात्रा दिलेली ती वर खताची मात्रा त्या पाण्याबरोबर, कारण रोपं काही लगेच कामाला लागत नाही, त्यांना 8-10 दिवस जातात. म्हणून आपण पाणी हे मोजकं दिलं पाहिजे. म्हणजे पोहोच पाणी सुरुवातीच्या काळामध्ये दिली पाहिजे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये पाण्याची गरज कमी असते. जसा जसा वाढीचा काळ वाढतो तसा तसा पाण्याची मुळांना आवश्यकता पाण्याची सुद्धा जास्त लागते. म्हणून मध्यम जमीन असेल तर 6 ते 7 दिवसाच्या अंतराने पाणी दिलं पाहिजे आणि भारी जमीन असेल तर 10-12 दिवसाच्या अंतरानेच आपण पाणी दिलं पाहिजे. आणि शेवटपर्यंत पाणी द्यायला नाही पाहिजे. सर, आपण एक फोन घेऊया. उदय धाबाडे जळगाववरून काय विचारतात? विचारा. बोला उदयजी. हॅलो. बोला उदयजी. नमस्कार सर. नमस्कार. देशले सर बोलताय ना? हो नमस्कार. नमस्कार. विचारा. नमस्कार. मी पावळ्यावरनं बोलतोय साहेब. बोला बोला. आपण जे सांगितलं आता की कोरड्या जमिनीत लागवड केली पाहिजे, तर ती समजा गादी वाफ्यावरच होऊ शकते की सरीवरंबा पद्धतीत पण होऊ शकते? हो. सर, मला असं वाटतं की आता जो प्रश्न विचारलाय अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाय आणि याचं सविस्तर उत्तर आपल्याला द्यायचं आहे. पण मंडळी, त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे कांदा काढणी पूर्व आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत प्राध्यापक श्रीधर देसले सर, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय धुळे इथे कार्यरत आहेत. आणि आपल्यासोबत उद्यान पंडित पुरस्कार विजेते शेतकरी, प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत. शिवत दत्तात्रय पाटील साहेब हे तालुका साक्री किरवाडे गावामध्ये कार्यरत आहेत आणि धुळे जिल्ह्यातून आपल्यासोबत इथे आहेत, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेत. सर, आता जो प्रश्न आला होता त्यांनी विचारलाय की सपाट वाफे आणि सरीवरंबा पद्धत, सरीवरंब्यावर जर लागवड केली तर काय फायदे तोटे? उदयजींनी चांगला प्रश्न विचारला. कारण रोपांची संख्या मर्यादित ठेवणं हे सरीवर जरा अवघड जातं. कारण सरीवरंब्यावर जे 2 ओळीतलं अंतर आहे, 2 रोपातील अंतर आहे, हे जरा कमी जास्त होऊन जातं. सपाट वाफ्यावर आपल्याला 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतर राखणं फार सोपं जातं. म्हणून जर सरीवरंब्यावर घ्यायचं असेल तर आपण सरी काढताना जवळजवळ 1 ते 1.5 फुटाची सरी काढली पाहिजे. आणि 2 ओळीतलं अंतर जे ते 15 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर हे 10 सेंटीमीटर जर आपण ठेवलं तर आपल्याला जे 6 स्क्वेअर मीटरमध्ये आपली 400 रोपं जर बसतात आणि 12.5 बाय 7.5 सेंटीमीटरचा जो आपण 625चा जो हिशोब केला तो आपल्याला राखणं शक्य होईल. पण सरी आपली तेव्हा त्या प्रमाणात काढली जात नाही आणि लागवडीचं अंतर आपल्याला योग्य राखता येत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सपाट वाफ्यावर ही लागवड केली पाहिजे. सर, एक फोन येतोय अकोल्यावरून. केसरीलाल श्रीवास काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. हॅलो. नमस्कार सर. विचारा केसरीलालजी, विचारा. मला प्रश्न असा होता की आपण जे तणनाशक वापरतो कांदे लावायच्या अगोदर नंतर 21 दिवसांनी दोन्ही वापरले चालतात का? हो. आता कसं आहे, आपली जी कांद्याची वाढ जी आहे, रब्बी कांद्याची पातीची वाढ जी आहे ती 65 ते 70 दिवसापर्यंत वाढीचा काळ चालू राहतो. त्याच काळामध्ये सुरुवातीला जर तण उगवण्यापूर्वीचं तणनाशक वापरलं असेल आणि त्या मधल्या काळामध्ये जे काही उगवलेलं तण असेल ते तण आपण खुरपणीला मजूर न बसवता आपण जर 21 दिवसापर्यंत जे तण उगवल्यानंतर तणनाशक जे आहे ऑक्झिफ्लोरोक्विन म्हणजे आपण जे गोल म्हणतोय ते
टर्गा सुपर दोन्ही 1-1 मिली 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिली जर घेतलं आणि तर 21 दिवसांनी जर मारलं तर आपल्याला 45 दिवसापर्यंत ते आपलं क्षेत्र तणमुक्त ठेवता येईल. सर, आता पाटील साहेबांना पण मला विचारायचं की पाटील साहेब, जेव्हा आपण कांदा काढतो तर तो असं म्हणतात की पहिले शेतात ठेवला पाहिजे, मग सावलीत वाळवला पाहिजे. म्हणजे मगाशी सरांशी चर्चा करताना माझ्या लक्षात आलंय, सरांना मी हा प्रश्न विचारणारच आहे, पण हे जे काटेकोर पद्धतीने हे सगळे शेतकरी पाळतात का? कारण मी असं आपणच मला सांगितलं की आपण इतर शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करता, काय सांगता येईल सर? काय होतं सर, काढण्याच्या वेळेला वस्तुस्थिती अशी असते, जे मजूर असतात त्यांना उक्त काम दिलं जातं आणि आम्ही जर त्यांना सांगितलं 4-5 दिवस तुम्ही असं ओळीमध्ये राहू द्या, झाकून द्या, कांदा सुकला पाहिजे, पण ते काय म्हणतात आम्ही उक्त काम घेतलंय, आम्हाला परवडायला पाहिजे, तर ते एक सकाळी 2-4 तास उपटात, दुपारून लगेच कांदा काढतात. त्याच्यामुळे जे नियम आहेत शास्त्रोक्त पद्धतीचे कांदा टिकवण्यासाठी ते पाळले जाते शेतकऱ्यांकडून. बरोबर. आणि अडचणी उत्पन्न होतं आणि मग नुकसान होतं. हा, मग नुकसान व्हायला. फोन घेऊया. हो, परभणीवरून ऋग्वेद पावडे काय विचारू इच्छितात? नमस्कार ऋग्वेदजी, विचारा. हॅलो. हा, विचारा ऋग्वेद. जेव्हा आपले कांदा काढणे होईल ना तेव्हा आपल्याला ते वरी गवत जे आलेलं असेल ना कांद्याचं पाती, ते वाळल्यानंतर कांदा काढायचा का ते ओलाच असताना काढायचं? मी त्याच्यावर पुढे बोलणारच आहे, सांगतील. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण 21 दिवस अगोदर 3 आठवडे अगोदर पाणी तोडलं पाहिजे. जे आपलं कांद्याला पाणी देण्याचं आहे तर ते 100 दिवसाचा कांदा झाला की तो आपण पाणी तोडलं पाहिजे. आणि तो मग, कारण सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आहे की आपलं कांद्यातलं पाणी जर तोडलं तर आपल्या साठवणूक क्षमतेच्या दृष्टीने जी महत्वाची प्रक्रिया त्या पिकामध्ये चालू असते, पातीतल्या अन्नरसातून जर कांदा साठवणुकीमध्ये जे महत्वाचे गुणधर्म असतात ते पातीतला अन्नरस खाली जात असताना त्या कांद्याची साठवण क्षमतामध्ये सुप्तावस्था वाढण्याचं काम त्यावेळेस चालू असतं. आपण पाणी न तोडल्यामुळे काय होतं की आपण कांदा काढायच्या 8 दिवस अगोदर आपण पाणी देतो, त्यामुळे काय होऊन जातं की त्या मधल्या काळामध्ये ओलावा जास्त काळ तिथं असतो आणि मुळ्या फुटण्याचं प्रमाण जर सुरू झालं तर त्याला मध्येच पाती येण्याचं प्रमाण सुरू होऊन जातं आणि त्या कांद्याची साठवण क्षमता जाण्याची जास्त शक्यता असते, म्हणून आपण पाणी तोडलं पाहिजे. आता तुमचा जो प्रश्न होता की पात कधी कापली पाहिजे, विद्यापीठाची शिफारस अशी आहे की 50% माना पडल्यानंतर आपण कांदा काढला पाहिजे की जेणेकरून पानं पिवळी पडली आहेत आणि माना मोडून त्या गड्ड्यावर पडलेल्या आहेत, म्हणजे कांदा पक्व झाल्याचे लक्षणं आपल्याला लक्षात येईल, म्हणून आपण ती एक गोष्ट पाळली पाहिजे. दुसरी एक गोष्ट की कांदा पातीसहित उपटून तो 4 दिवस शेतात ठेवला पाहिजे. पहिली ओळीतली गड्ड्यावर दुसऱ्या ओळीतली पाती आपण जर त्याच्यावर ठेवलं तर 4 दिवस त्या पातीतला अन्न गड्ड्यामध्ये जाईल, मान ढिली होईल आणि मऊ होईल आणि मग आपण 2.5 ते 3 सेंटीमीटर मान ठेवून ती पात कापली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा, लगेच कापायची नाही. 4 दिवस तो शेतात वाळू द्यायचा आणि 3 ते 4 सेंटीमीटर पात ठेवून जर आपण कापली तर कांद्याची साठवण क्षमता वाढेलच, त्याचा गुणवत्ता बी चांगली होईल आणि मग आपला तुमचा जो प्रश्न होता तो निकाली निघेल. सर, एक प्रश्न मला आता विचारायचा आहे. सर, आपण सांगितलं की मान ठेवायची 4 ते 5 सेंटीमीटर, पण सर आपण कार्यक्रमाच्या पूर्वी पण सांगितलं की त्या मानेला पीळ द्यायला पाहिजे, तो एक विषय राहून गेला, काय सांगता येईल? बरोबर आहे, हा फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण हे फार शॉर्ट टेक्नॉलॉजी आहे, ते आपल्या हातातली, त्याच्यासाठी काही नवीन तंत्रज्ञान घेण्याची गरज नाही. आपण एक गोष्ट केली पाहिजे की पात कापताना त्याला जर पीळ दिली तर ते जे 2 पापुद्रे आहेत ते घट्ट होतील आणि पीळ दिल्यामुळे ते जो वरची 2 पत्ती आहेत तर ते घट्ट राहतील आणि जे जीवाणूंचा प्रवेश होणार आहे, बुरशीचा प्रवेश होणार आहे, तोही थांबेल. दुसरी एक गोष्ट, आपल्याला 4 ते 5 महिने कांदा साठवणगृहामध्ये ठेवायचा आहे. त्यासाठी त्या कांद्यामध्ये 85% पाणी आहे, त्याचं उत्सर्जन सासोसास चालू असतो आणि त्याच काळामध्ये जर आपली पत्ती सुटलेली असेल तर आपल्याला जो बाष्पीभवनाचा वेग आहे, श्वसनाचा वेग आहे, तो कमी होईल. कारण कांदा साठवणुकीतला जो महत्वाचा प्रश्न आहे वजनातील घट, ती कमी करण्याचं काम सुद्धा हे करेल. म्हणून आपण पीळ देऊन 3 ते 4 सेंटीमीटर पीळ देऊन जर पात कापली तर आपल्याला साठवणूक काळातले होणारे नुकसानाचं प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. सर, एक फोन घेऊया. हो, धुळ्यावरून शरद नांदे काय विचारू शकतात? नमस्कार, विचारा. हा, नांदे, विचारा. माफ करा, विचारा. शरदराव, विचारा. नमस्कार. नमस्कार, विचारा. माझा प्रश्न असा आहे की आमच्या भागाकडे बरंच पाण्याचं प्रमाण कमी आहे, तर त्या ठिकाणी इनलाईन पद्धतीने कांदा लागवड केली तर चालेल का? तुमचा प्रश्न बरोबर आहे की जर उंच गादी वाफा आपण जर करून घेतला आणि त्या उंच गादी वाफ्यावर जर आपण 2 इनलाईनच्या ज्या लाईनी सोडल्या
तर आपल्याला ते सहज शक्य आहे. मग तुम्हाला मोजून मापून पाणी देण्याचा जो प्रश्न आहे तो बरोबर होईल, कारण वापसा कंडिशनवर पाणी देणं ही जी संकल्पना आहे ही आपल्याला ठिबकमधून आणि तरच होणार आहे. तुमचा प्रश्न चांगला आहे, तुम्ही देऊ शकतात. फक्त एकच गोष्ट बघायची की आपण त्या जमिनीमध्ये वापसा किती दिवसांनी येतोय, तेवढेच आवर्स आपण पाणी सुरू ठेवलं पाहिजे की जेणेकरून पाण्याचीही बचत होईल आणि त्या पिकाला आवश्यक असलेलं तेवढंच पाणी आपल्याला त्याच्यातून देता येईल. चांगला प्रश्न. सर, एक वेळेचं थोडं बंधन आहे आपल्याकडे, पण सर एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की बरेच वेळा कांदा चाळीमध्ये जेव्हा साठवणूक केली जाते तर बुरशीनाशकाची ऍक्च्युअली फवारणी करायला पाहिजे, पण बरेच वेळा असं लक्षात येतं की जे कीटकनाशक मिळेल, जो कृषी सेवा केंद्रामधला जो ओनर आहे, मालक आहे, तो सांगेल फॉलिडॉल फवारा, अमुक फवारा, कीटकनाशक फवारा, हे सर कितपत योग्य आहे? हा फार चांगला प्रश्न विचारला. कारण आजकाल बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये अशी एक क्रेज झालेली की आम्ही BSC पावडर टाकली, फॉलिडॉल डस्ट टाकला की आमच्या कांद्या साठवणुकीमध्ये चांगले टिकतात. हा एकदम चुकीचा मेसेज शेतकऱ्यांमध्ये गेलेला आहे. कारण खरं तर बघितलं तर आपण कांद्या साठवणुकीच्या काळामध्ये जे होणारं नुकसान आहे ते कांद्याची सड, दुसरं कोंब फुटणे आणि तिसरं वजनातील घट. इथं कोणत्याही कीटकाचा प्रश्न त्याच्यामध्ये येत नाही. म्हणून आपण ह्या कोणत्याही कीटकनाशकांचा फॉलिडॉल डस्ट, BSC पावडर असेल याचा वापर करायचा नाही. परंतु आपल्या साठवणगृहामध्ये कादळीचं प्रमाण कमी करायचं असेल, ज्या दिवशी आपण पाणी तोडलं त्याच दिवशी जर आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकाची 22-3ची जर फवारणी करून घेतली तर साठवणुकीच्या काळातलं जे कादळीचं प्रमाण आहे ते तुमचं कमी होईल, सड होण्याचंही प्रमाण कमी होईल. परंतु त्या अगोदर मी असं सांगेल की कांदा जेव्हा आपण पात कापल्यानंतर तो 15 दिवस ते 21 दिवस सावलीत चांगला थंड केला पाहिजे, सावलीत वाळला पाहिजे की जेणेकरून त्या कांद्याच्या साठवणुकीच्या काळातलं जे नुकसान होणार आहे ते कमी करण्यासाठी. कारण कांद्यामध्ये 85% पाणी आहे आणि एप्रिल-मे महिन्यामध्ये 45 ते 46 डिग्री सेंटीग्रेड तापमान असतं. कांदा चांगला तापलेला असतो आणि असा कांदा, गरम कांदा जर आपण चाळीमध्ये भरला तर त्याला आणखी चांगली पूरक परिस्थिती येते आणि कांदा सडण्याचं प्रमाण तुमचं वाढतं. म्हणून आपल्याला कांदा 15 ते 21 दिवस तो सावलीत वाळलाच पाहिजे की जेणेकरून आपल्याला साठवणगृहातलं जे नुकसान होणार आहे ते कमी करण्यासाठी ठरेल. आणि त्या साठवणगृहामध्ये ते साहेबांनी जो प्रश्न विचारला की 2 महिन्याच्या अंतराने आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकाची संपूर्ण कांदा चाळीला आणि कांद्यावर जर फवारणी केली तर नुकसान कमी होईल. मंडळी, आज आपल्यासोबत पाटील सर आलेत, उद्यान पंडित, प्रगतशील शेतकरी, आणि त्यानंतर प्राध्यापक देसले सर, धुळ्याहून दोन्ही महानुभव तज्ज्ञ इथे आलेत आणि त्यांनी सांगितलं आपल्याला की कांदा लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर काढणी पूर्व आणि काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा काटेकोर पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणं. त्याचं कारण असं आहे, मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की अत्यंत संवेदनशील आणि नाशवंत हे पीक असल्यामुळे या ज्या गोष्टी सरांनी सांगितल्या की सर्वप्रथम म्हणजे पात किती ठेवायला पाहिजे, त्या जी पात आहे वाळल्यानंतर त्याला काढलं पाहिजे, पाणी तोडलं पाहिजे, त्यानंतर त्यांनी महत्त्वाचं सांगितलं की जी पात आहे त्याला पीळ दिला पाहिजे म्हणजे जो कांदा आहे तो जास्ती दिवस टिकू शकतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे की कोणीही सांगितलं म्हणून कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक कांदा चाळीत आपल्याला फवारायचं नाही, कारण कांदा चाळीमध्ये जेव्हा साठवणूक केली जाते तेव्हा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे बुरशीजन्य जे बुरशीनाशक आहेत त्याची फवारणी तिथे झाली पाहिजे आणि सरांनी त्यांची नावं पण आपल्याला सांगितले. अत्यंत महत्त्वाच्या काही टिप्स त्यांनी दिल्या आहेत की आपल्याला काय करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे की कांदा काढणीवर जेव्हा येतो म्हणजे 90 दिवस 100 दिवसापर्यंत आपण शेवटपर्यंत त्याला पाणी देत राहतो, ते अत्यंत चुकीचं आहे. शेवटचे आपल्याला जे दिवस आहेत म्हणजे 90 दिवसानंतर आपल्याला काही दिवस अगोदरच पाणी तोडलं पाहिजे आणि जेव्हा कोरडं होईल आणि जेव्हा पाती सुकतील तेव्हा तो कांदा आपल्याला काढायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या आहेत, त्या करणं आपल्याला गरजेचं आहे. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शन कार्यक्रमांतर्गत आपण चर्चेसाठी आपल्या माहितीसाठी विषय निवडलाय कृषी मालाचा देशांतर्गत व्यापार. आपल्या स्क्रीनवर आपल्याला विषय दिसतोय. या विषयासंबंधी आपले काय प्रश्न असतील तर हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, जरूर प्रश्न विचारा, तज्ज्ञांना विचारा. कार्यक्रमात तज्ज्ञ असतील डॉक्टर भास्कर पाटील, सहाय्यक सर्व व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे. आपल्याला याविषयी जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की आपल्या पत्रांची आम्ही नेहमी वाट बघत असतो, आपल्या सूचनांची आम्ही नेहमी वाट बघत असतो. आम्हाला अभिप्रेत आहे कारण कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून पत्ता मी आपल्याला स्क्रीनवर आपल्याला आता दिसेल, जरूर आम्हाला पत्र लिहून कळवा आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला. निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. मंडळी, ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. ईमेल आयडी खाली दिलेले आहेत, कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. मंडळी, आपल्याला माहिती आहे की वेबसाईटच्या माध्यमातून या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता, फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाची आपण माहिती घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब. हा जर कार्यक्रम आपला मिस झाला असेल, आपल्याला बघता नसेल आला आज, तर यूट्यूबवर आपण जर गेलात तर हा कार्यक्रम परत आपण बघू शकता, हा आपण ठेवू शकता, संग्रह आपला ठेवू शकता.
सर खूप संवेदनशील विषय होता, कारण कांदा संपूर्ण जगामध्ये कांद्याला मागणी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आहारात कांदा नसेल तर त्या मसाल्यामध्ये कांदा जर नसेल तर जेवणामध्ये मजा नाही. आपण दोघे इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झाले आणि उत्तम मार्गदर्शन केलं आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना. मनापासून आपले आभार. नमस्कार. नमस्कार.